नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्यास किचन अँड ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मी आजची रेसिपी करणार आहे. आता धोंड्याचा महिना निघणार आहे उद्यापासून. तर आपल्याला धोंड्याच्या महिन्यात अनारसे जावायला दान करायचे असतात, गाईला खाऊ घालायचे असतात, कोणाला द्यायचे असतात मुलीला वगैरे. तर त्यासाठी आपण अनारसे तयार करणार आहे. तर चला आपण सुरुवात करूयात. मी 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. तर याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. याचं पाणी काढून टाकायचं. 1-2-3 पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे. मस्त तांदूळ धुवून काढलेत. अनारशासाठी तांदूळ कसं आहे, एकदम चिकट होणारा नसला पाहिजे. जे तांदूळ कोरडा भात होतो केल्यानंतर मोकळा भात होतो फटफटीत, तर असे तांदूळ निवडायचे. तर मी हे काली मुछ तांदूळ घेतलेले आहेत 4 वाट्या. तर आपण आता यामध्ये पाणी टाकून याला आपण 3 दिवस भिजवून ठेवायचे पाण्यामध्ये. तांदूळ फक्त पाणी सकाळ संध्याकाळ काढून टाकायचं, फ्रेश पाणी टाकून द्यायचं मध्ये, आणि असं 4 दिवस ठेवून द्यायचं. चला आपलं आता हे 3ऱ्या दिवसाच मी पाणी बदलायला आहे, तांदळाचं बदलायला आहे. तर हे पहा कसे मस्त झालेत, असे एकदम असे फोडायला किती चुरी व्हायली तांदळाची, इतके मस्त भिजलेत. तर मी आता 3रा दिवस आहे, पाणी बदलत आहे याचं. तर एकदा धुवून काढायचे पाणी टाकून, असा फेस आल्यासारखं होतो पाण्यावर. आता आपण हे पाणी काढून घेऊयात आणि आता फ्रेश पाणी आणखी टाकून एक आजच्या दिवस ठेवूयात. उद्या आपण याला काढून सुकायला ठेवायचे आहेत. तर चला, कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. चला, आपले 4 दिवस तांदूळ भिजलेले आहेत. आता हे 4थ्या दिवशी मी काढून घेत आहे. आता आपल्याला सुकवायचे आहेत. हे पहा कशी मस्त पांढरं शुभ्र एकदम तांदूळ दिसत आहे. चांगले मस्त भिजलेत बघा. हे हात लावायला की असे तुकडे व्हायला लागलेत. मी हे तांदूळ मस्त चाळणीवर टाकून घेतले. तर पाणी नितळलं सुकायला टाकायचे. 2 घंटे चांगले सुकून घेऊन मग मिक्सरला दळायचे. आता आपण पांढऱ्या कॉटनच्या कपड्यावर मस्त आता हे तांदूळ मी टाकून घेत आहे. असे सुकून ठेवायचे 2 घंटे. मस्त यातलं पाणी आटून जातं आणि असे सुके तांदूळ होते. तर मग आपल्याला मिक्सरला भांड्यात लावून मस्त दळून घ्यायचे, किंवा आपण गिरणीवर पण दळू शकतात, घरगुती गिरणी असेल तर. ज्यांच्याकडे गिरणी नाही त्यांनी मिक्सरला वाटून घ्यायचे. 2 घंटे असेच राहू देऊयात तांदूळ. आपण हे तांदूळ धुवून सुकवायला टाकलेले होते. आपण 3 दिवस पूर्ण आणि 4थ्या दिवशी तांदूळ आता उपसून सुकवायला टाकलेले होते. तर हे सुकून झाले. तर आपण आता मिक्सरच्या भांड्यात लावून आपण याचं पीठ करून घ्यायचं आहे. थोडे थोडे करून आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून आता मिक्सरला दळून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यात तांदूळ टाकून दळून घेतलेले आहे. आता हे आपण सुजीची चाळणी आहे, तर त्याने आपण हे पीठ चाळून घेऊयात. तर सर्व तांदूळ असे दळून पीठ चाळून घेऊयात. तांदूळ थोडेसे सुकवलेले, थोडेसे ओलसर असताना दळावे लागतात, नाहीतर खूप जर वाळले तर पीठ चांगलं होत नाही. आता हे आपलं मस्त पीठ झालेलं आहे. तांदूळ 2 तास सुकवलेत मी, फॅनच्या हवेला टाकलेले नाही. असेच कपड्यावर पसरून घेतलेले आहेत कॉटनच्या आणि सुकवून घेतलेले आहेत.
तांदूळ आता सुकून आपण दळून झालेले आहेत. तर आपण हे पीठ आता मोजून घ्यायचं. तर हा एक बाउल झालेला आहे. हे दोन बाउल पीठ झालेलं आहे तांदळाचं. तर आपण यामध्ये आता एक बाउल गूळ घालणार आहे. अर्धा गूळ घालायचा त्याला पिठाच्या. आणि 2 चमचे तूप टाकणार आहेत आपण. गाईचं 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर टाकलेलं आहे. तर आपल्याला हे आता मस्त मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेऊयात. पिठाला असं चोळून घ्यायचं आहे टाकलेलं तूप. आणि गूळ मस्त मी असा किसून घेतलेला आहे बारीक चाकूनी. तर आपल्याला हाताला जर खूप त्रास होत असेल तर आपण या मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरवून घेऊयात मिक्सरला लावून. मिक्सरला फिरवल्यावर हे मस्त असं झालेलं आहे बॅटर. एकजीव झालं. आता हे त्याला हाताने करायला मिक्स खूप वेळ लागला असता. आता कसं मस्त झालंय बघा, स्मूथ बॅटर आहे का. आता आपण आज हे अशा आपल्याला छोटे छोटे असे मस्त लाडूसारखे असे गोळे करून आपल्याला आता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं हे पीठ. किंवा बाहेर जरी ठेवलं तरी चालतं. आपण आठवडाभर जरी असं पीठ ठेवलं आणि वर अनारसे करून खाल्ले गरम गरम तरी चालतं. आता हे पीठ मुरायला ठेवलेलं आहे आपण असं लाडू बनवून. अधिक मास महिना निघालेला आहे धोंड्याचा, म्हणून आपण स्पेशल अनारसे तयार करत आहोत. आपल्याला आता हे हवा बंद डब्यात किंवा एखाद्या कॅरी बॅगमध्ये पिशवीत असं याला भरून ठेवायचं. आणि हे एका कॅरी बॅगमध्ये आता हे पिठाचे अनारसेच्या पिठाचे गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत. असेच कॅरी बॅगमध्ये घालून ठेवून द्यायचे. आता ह्याला 1-2 दिवस मस्त पीठ मुरते, मग चांगले अनारसे होतात. मस्त जाळी पडते, खुसखुशीत होतात. चला आपण हे गोळे करून अनारसेचे गोळे बनवून ठेवले होते ते आता 2 दिवसांनी मी फ्रीजच्या बाहेर काढून 2 तास नॉर्मल व्हायला ठेवलेलं आहे बाहेर. तर आपण याला आता फोडून घेऊयात मस्त. आपण अधिक मास स्पेशल अनारसे तयार करायलेलो आहोत. आपण दिवाळीला पण हे अनारसे करू शकता किंवा एरवी आपल्याला खायची इच्छा होईल तेव्हा आपण करू शकता. आता हे खूप घट्ट आहे, तर आपल्याला याला काय करायचं, आता थोडंसं दुधाचा हात घेऊन आता हे पीठ मस्त एकजीव करून घ्यायचं. का आपण हे पीठ आता मस्त असं मळून ठेवलेलं आहे. पहा कसं एकजीव पीठ तयार झालेलं आहे. मस्त असं पेड्यासारखं दिसत आहे पीठ. तर आपल्याला आता याचे अनारसे बनवून घ्यायचे. तर आपण याचे एकसारखे असे गोळे तोडून घ्यायचे, म्हणजे आपला एकसारखा अनारसा असा तयार होतो. गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल तापायला ठेवलेलं आहे.
तर मी थोडंसं तेलाचा हात घेऊन असं अनारसा थापून घ्यायचा आहे आपल्याला. एका ताटामध्ये तीळ घेतलेले आहेत. तर तिळामध्ये बुडवून घ्यायचं आणि असं त्याला हाताने आकार द्यायचा अनारशाचा, जेवढा आपल्याला पाहिजे, बारीक मोठा असं. आपलं तेल तापलं की नाही चेक करूयात थोडंसं पिठाचा गोळा टाकून. चला, आपलं तेल तापलेलं आहे. तर आपण हे असं अनारसा टाकून घ्यायचा. तिळाची बाजू वर ठेवायची. आता अनारशावर असं मस्त तेल सोडायचं. असं कशी जाळी पडत आहे पहा त्याला. हे आपले गुळाचे अनारसे आहेत. तर तीळ लावले की छान दिसतात आणि चवीला पण छान लागतात खायला. अनारशाला खसखस पण लावतात, पण गुळाच्या अनारशाला तीळच छान लागतात खायला, म्हणून मी तीळ लावत आहे. आपल्याला जर खसखस आवडत असेल तर खसखस पण लावू शकता तुम्ही. पण आमच्या घरामध्ये तीळ आवडतात गुळाच्या अनारशाला, म्हणून मी तीळच लावत आहे. पहा कशी मस्त जाळी पडलेली आहे. आता हे असं अनारसा तेल नितळायचं कढईमध्ये आणि असं चाळणीमध्येच ठेवून घेत आहे मी, म्हणजे खाली तेल नितळतं. हे दुसरा अनारसा आपण करत आहोत. तर सेम प्रोसिजर, तिळात बुडवून घ्यायची चिपटी आणि असं गोल गोल त्याला आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण मस्त असे अनारसे करून घ्यायचे. तिळाची साईड वर ठेवायची. आता आपण एक एक करून असे सर्व अनारसे करून घेऊयात. धोंड्याच्या महिन्यातले स्पेशल तुमचे अनारसे बनवून झाले की नाही कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. 3 दिवस तांदूळ भिजून चौथ्या दिवशी काढले होते. तर मस्त बॅटर झालेलं आहे अनारशाचं तयार. पहा कशी जाळी, कशी तेलमध्ये जात आहे. छिद्र छिद्र पडून अशी मस्त जाळी पडलेली आहे. त्या चला, आपले हे अनारसे तयार करून झालेले आहे. तर ह्याचा मला काही खाण्याचा मोह आवडत नाही, तर मी थोडंसं एक खाऊन बघते. कसे झालेत नाही का. मस्त कुरकुरीत खुसखुशीत. भारी. आपले हे अधिक मास स्पेशल अनारसे आपले बनवून झालेले आहेत. तर कसे वाटले तुम्हाला तर नक्कीच मला लाईक कमेंट करून सांगा. शेअर पण करा तुमच्या मैत्रिणीला. सबस्क्राईब करा. खुश राहा, मजेत राहा, आनंदी राहा. असेच अनारसे करून खात राहा. भेटूया पुढच्या रेसिपी बरोबर नवीन. तोपर्यंत ओके, बाय बाय.